म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी BIचं सुद्धा BIच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेडं मोठं खेडं हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल. देशमुख साहेब आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. परत एकदा बिल्डर असोसिएशनचं आम्हाला ह्या मागा प्रणित त्याला तेच म्हणलं इथं स्टेजवरती अजून एक मागे देशमुख आहे. दोन देशमुख आहेत. देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखांनी मागणी केलेली आहे, बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व घेते. मी परत सोलापूर शहर हा एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता. अनेक मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते. सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही. देहात म्हणलंय मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं. कारण बापू गेले 2दा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन. आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत.